पूजनीय भदंत इंदवंशजी महास्तवीर कुशीनगर यांचं या ठिकाणी धम्ममंचकावरती आगमन होत आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण भिक्षू संघ यांचं देखील पूजनीय या ठिकाणी सन्माननीय स्टेजवरती आगमन होत आहे, धम्ममंचकावरती आगमन होत आहे। सर्वजणांनी हात जोडायचे आहेत। आदरणीय भिक्षू संघाचं आगमन होत आहे, सर्वजणांनी हात जोडून हात जोडा सर्वांनी संघवंदना म्हणायचे। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो यदीदं चत्तारि पुरीसयुगानि अट्ठपुरीसपूगला एस भगवतो सावक संघो आहुनैयो पाहुनैयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यं कीर्तं लोकसाथी साधु साधु साधु। बसून घ्या सर्वांनी खाली। पुरेच आहे ना हे बाय स्टॉप करायची। सामने से रोहित पूजनीय भिक्खू संघ पूजनीय भिक्खू संघाचं धम्मपीठावर आगमन झालेलं आहे। आजूबाजूला जी मंडळी उभी आहे, उपासक उपासिका उभा आहेत, त्यांनी कृपया मंडपात येऊन बसावं। आजचा हा जो समारंभ आहे हा कठीणची वरदान पूज्य भंते रोहित यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये भगवान बुद्धाच्या आदेशाला धम्माला अनुसरून मैत्री बुद्ध विहार या ठिकाणी वर्षवासाच्या कालावधीमध्ये पूजा वंदना परित्य देशना येणाऱ्या सर्व उपासक उपासिका यांना मार्गदर्शन, त्याचबरोबर आपल्या विहाराच्या ध्वनिक्षेपावरून या परिसरामधील सर्व वातावरणात धम्माचं बीज रुजवण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। आणि या कार्याचा गौरव म्हणजेच तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्माचा गौरव तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। विहारामध्ये नीती नियमाने रोज येणारे उपासक उपासिका जे 10-15 जनसंख्यामध्ये हजर होते आणि त्यामुळं आज हा मोठा जनसमुदाय जमलेला आहे। आणि हा जनसमुदाय धम्माचं जे बीज आहे हे येणाऱ्या पिढीला देण्याचं काम करणार आहे।
विहारात 10-15 लोक येऊन आज जर 400-500 लोक या ठिकाणी जमा होत असतील आणि धम्माचा प्रचार करत असतील तर येणाऱ्या पिढीपर्यंत हा धम्म वंश परंपरेनुसार जाणार आहे. कारण भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी बौद्ध धम्माची स्थापना केली, भिक्खू संघाची स्थापना केली. केवळ 5 परिव्रजकांना भिक्खूचा उपदेश देऊन हा धम्म जर सुरू होत असेल 5 लोकांपासून तर आज संपूर्ण जगभर हा धम्म फोफावलेला आहे. आणि याचं कारण आणि ह्याचं निमित्त आज जे 4-2 लोक एकत्र येऊन आपलं तप करतात आणि त्या तपाच्या बलानं आपण सर्वजण या ठिकाणी जमा होतात. आणि या फुले नगरमध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून वर्षावासाची परंपरा निर्माण झालेली आहे. पूज्य भंते आनंदबोधी महास्तवीर यांचं कार्यकाल या उस्मानपुऱ्यामधूनच सुरू झालेला होता आणि संपूर्ण औरंगाबाद नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव आपण ऐकत आहोत. या मैत्री बुद्ध विहारामध्ये जे सुगतबोधी भंतेजी तुम्ही सर्व नाव ऐकत आहात, त्या सुगतबोधी भंतेजीचा वर्षावास या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. काश्यप भंतेजीचा या ठिकाणी वर्षावास झालेला आहे आणि यांची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. बरेचसे भिक्षू या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन आपल्या धम्माच्या प्रचारासाठी या ठिकाणी गेलेले आहेत. या ठिकाणी श्रामणेर शिबिर मोठ्या प्रमाणात होत होते. या ठिकाणी उपासक उपासिका शिबिरांचं मोठं आयोजन केलं होतं आणि ही अशी मैत्री बुद्ध विहाराची परंपरा. या मैत्री बुद्ध विहारामध्ये आज जे तुम्ही बघत आहात, आज या ठिकाणी जे शांत आणि थंड वातावरण जे निर्माण झालेलं आहे, या ठिकाणचे जे उपासक आहेत, या ठिकाणी प्रामुख्याने प्रकाशजी निकाळजे यांनी, त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या सोबत असणारे सर्वच उपासक, आता नाव सर्वांचे घेता येणार नाही, परंतु त्यांनी ही वास्तू उभा करण्यासाठी आपलं जे काही योगदान आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्या विहारामधले मूर्त्या ज्या बघत आहात, हे मूर्त्या आणण्यासाठी या विहारात परिसरातील जे उपासक होते त्यांनी मोठ्या परिश्रमातून हे विहार आणि विहारामध्ये मूर्त्याचं दान त्यांनी दिलेलं आहे. तर ही जी परंपरा आहे, ही परंपरा 4-2 लोकांनी, मोजक्या लोकांनी जपून ठेवल्यामुळे आपल्याला हा धम्म तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. कुशीनगर या ठिकाणी आपल्या धम्माचं काम करणारे पूज्य भंते इंदवंश महास्तवीर हे या ठिकाणी आपल्याला धम्मदेशनासाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपल्या उपासक उपासिकाची धम्माची जी जाण आहे, त्यामुळंच भारतातून विविध ठिकाणाहून या ठिकाणी भिक्षू येत आहेत. या ठिकाणी प्रथम आपण सर्व ज्या भिक्खू संघ आहे, त्या भिक्खू संघाचं या ठिकाणी प्रथम स्वागत होईल आणि त्यानंतर भिक्षू संघाचे प्रमुख भिक्षू या ठिकाणी धम्मदेशना देणार आहेत. प्रकाश निकाळजे यांना विनंती आहे की त्यांनी माईककडे यावं. घंटीची करतात, रिचर्ड करतात, फक्त स्वागत करा हे सांगतात बरोबर. हे पण करून फक्त तुम्ही स्वागत करू. ठीक आहे, पुकारण का नको? नाही, पुकारायचं नाही, नंतर तुम्ही द्या. हे जे शिवर आहे, हे सर्व उपासक उपासिका यांच्या दानातून जे भंतेजी या ठिकाणी 3 महिने
ज्यांनी वर्षावास केला, धर्मदेशना दिली, त्यांना हे कठीण चिवरदान आपल्या सर्व उपासक उपासिकांच्या वतीने विहारमध्ये येणारे सर्व उपासक, परिसरातील उपासक यांच्या दानातून हे प्राप्त झालेले आहे. तर सर्व महिला मंडळांना विनंती आहे की सर्वांनी याला स्पर्श करून तुम्ही नंतर मग हे द्यायचं. सर्वांचा स्पर्श करा. दोघी जणी घेऊन सर्व इथं बसा. जा तुम्ही दोघी जणी सगळ्यांनी. सर्वांनी स्पर्श करायचा आहे, कारण हे सर्वांच्या दानातून हे कठीण चिवरदान पूज्य भंते रेवत यांना भिक्खू संघाच्या वतीनं दान देण्यात येणार आहे. हे कठीण चिवरदानाचा जो अर्थ आहे, भंतेजीने आता सांगितलेला आहे की 3 महिने परिश्रम करून जो भिक्षू ज्या ठिकाणी वर्षावासात आपलं योगदान देतो, पूर्वीच्या काळी सर्व उपासक उपासिका दोऱ्यापासून कापड तयार करायचे, कापडाला रंग द्यायचे, रंग दिल्यानंतर ते चिवरदान त्या भिक्षूला करत असायचे. तर हीच पद्धत आता थोडी बदललेली आहे. आपल्याकडे सर्व सुविधा आलेल्या आहेत, परंतु हे सर्वांच्या दानातून भिक्षू संघाला, त्या भिक्षूला देण्यासाठी आपण हे चिवरदान करत आहोत. एकात्नगर वार्डच्या नगरसेविका लताबाई निकाळजी यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यावं. सर्वांनी खाली बसा. 2 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम सुरू होत आहे. आपला स्पर्श त्या चिवरला करा आणि आपल्याला ते दान द्यायचं आहे. कठिन चिवरदान संपन्न होने जा रहे हैं. ये कठिन चिवर संपूर्ण उपासक उपासिकाएं सहभागी होके ये संग दान दे रहे हैं, इसलिए ये बहुत बड़ा पुण्य के लिए काम है. इसलिए सब लोग अपनी श्रद्धा चित्त से ये चिवर को हाथ लगाइए, प्रणाम कीजिए. ये कठिन चिवरदान पूजने भिक्षु संघ को देते हैं और पूजने भिक्षु संघ बाद में जो इस बिहार में वर्षावास बैठे हैं वो भंते जी को हस्तांतरण करते हैं. इसलिए ये व्यक्तिगत दान नहीं, केवल एक व्यक्ति के लिए, एक भिक्षु के लिए नहीं दान दे रहे, ये संघ के लिए दान दे रहे. ये बहुत बड़ा
लाईट गेली उडाला या इकडे उडाला आई सर्वांनी आता लाऊडस्पीकरची लाईट गेलेली, आपसात बोलू नका, सर्वांनी शांत राहा. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं भिक्खू संघाला कठीण शिवरदान केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता जे भिक्षू या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं दान करून होत आहे. तरी सर्वांनी शांतता राखा. या ठिकाणी भदंत डॉक्टर हिंदवास महास्तवीर कुशीनगर या ठिकाणाहून महास्तवीर पूज्य भंते डॉक्टर हिंदवंश महास्तवीर या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला ते धम्मदेशना देणार आहेत, पूर्ण संघ धम्मदेशना देणार आहे. परंतु आलेल्या आदर्शाचे आपण आदरातिथ्य केलं पाहिजे. आपल्या विहाराच्या वतीनं पूज्य भंतेजी यांना दान देण्यात येत आहे. सुरुवातीला 2 महिला यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर या. आता तुम्ही 5 जणी उठा. 5 जणांचा ग्रुपनं एक चिवर द्यायचं. ज्यांचं झालं त्याच्यानंतर पाठीमागायचं. नाव कुणाचे घेतले जाणार नाही.
म्हणा साधू साधू. साधू साधू हो येतो पुढे येतात साधू. दुसऱ्या तिकडच्या 5 महिला आहेत. बनते पूज्य भंते सुनील पुत्र वैसभू ज्यांनी द्वारकापुरी या ठिकाणी वर्षवास केलेला आहे, अशा बंदिजीचं आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत. पाच जण थोडं जोरात बोला. आज मैत्र बुद्ध विहार उस्मानपुरा या ठिकाणी आपण कठीण वरदान समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तो पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. जे आज येथील उपासक उपासिका आहेत सर्व सकाळपासून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जे बुद्ध धर्माच्या विनयानुसार जे 250 वर्षापासून परंपरा चालू आहे वर्षवासाची, ती वर्षवासाची परंपरा उस्मानपुरातील गेल्या 30 वर्षापासून दुसऱ्या इकडच्या 5 महिला कार्य पुढेही चालत राहावं ही सद्भावना ही मंगल भावना करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल, सर्वांचं कल्याण. यानंतर भगवंत यशोदीप यांचं या ठिकाणी दान देऊन स्वागत. कारण तिकडचे दोन जणी या. आपल्या वर्षभर समाप्तीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण 11 तारखेला रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये 25 ते 30 मुलांनी, तरुण मुलांनी रक्तदान केलेलं आहे. अनेकांना या रक्तदानातून जीवनदान प्राप्त होण्याचं क्रम या ठिकाणी आपण. यानंतर भगवंत संघपालजी आपण जे काही नेत्रदान तपासणी शिबिर आहे, जे आरोग्य तपासणी शिबिर आहे तेही आयोजन केलं. त्यानंतर 14 तारखेला आज आपण सकाळी 8 वाजता ब्रह्मोद्योग केलेला आहे आणि 9 ते 11 या वेळेमध्ये आपण मानवता शांततेचा मार्ग म्हणून आपण धम्म रॅली काढलेली आहे. आणि त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान होऊन आज आपण या ठिकाणी भिक्खू संघाचा स्वागत समारंभ केलेला आहे. त्यानंतर भिक्खू संघाची धम्मदेसना 1 ते 3 या दरम्यान होईल आणि 3 ते 5 या दरम्यान उपासक उपासिकांचं भोजनदान होईल आणि सायंकाळी 8 ते 10 उपासिका या वेळेमध्ये प्रबोधनात्मक पुस्तकांचा कार्यक्रम होईल. जेणेकरून जे काही तरुण मुलं आहेत, तरुण मुलांना व्यसनमुक्त आणि उद्योगी बनवण्यासाठी आपण हा पुस्तकांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी अशा प्रकारची ही जी रूपरेषा आहे यानुसार सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि येथेच ग्रामीण संघ सुजानो मंदाबाई म्हसा आणि नगर सेविका लताबाई निकाटे या पुढे
या आई चांगली आई यानंतर सुचितो बोधी भक्ते धम्मरक्षित यांचं स्वागत यांना दान देऊन पाठीमागच्या 5 महिला या बरं, 5 महिला या. शांताबाई बटके यांनी आपल्याला पाण्याचं दान केलेलं आहे, ते सुद्धा समोर येतील. पाठीमागे 5 महिला, ज्यांना कुणाला भिक्खू संघाचं स्वागत करण्याची इच्छा आहे, ज्यांना कुणाला पुण्य संपादन करण्याची इच्छा आहे, त्यांनी 5 जणींनी समोर येईल. मैत्री बुद्ध विहाराचे भिक्खू रोहित आणि पूजनीय भिक्खू संघाचं या ठिकाणी संविधानाची प्रस्ताविका देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे, गौरव होत आहे. ज्यांच्याकडून ही प्रत दिल्या जात आहे अशा डॉक्टर रेखा बोर्डे यांनी संविधानाची प्रत इथं भेट देण्यासाठी पुढे यायचं आहे. पूज्य भिक्खू रोहित आणि भिक्खू संघ त्याचा स्वीकार बोलू द्या संविधानाची प्रत पूज्य भंते रोहित व संघाला दान देत आहे. गोरडे परिवाराच्या वतीनं संविधानाची प्रत त्यांना देण्यात साधू साधू साधू. उपासक आणि उपासिकाच्या वतीनं सर्व सामनेरचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पुढे घेऊन पुढे पूज्य भंते रोहित यांच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले कुशीनारा या ठिकाणचे भजनचे डॉक्टर इंदवस महास्तवीर हे आपल्याला धम्मदेशना देत आहेत. सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. शांततेचं
गुरुजी नाही ते गेल्यावर पूर्ण स्वागत सब लोग हाथ जोड़ के बैठिए। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। यानि करोति पुरुषो तानि पासाति आत्मनो। कल्याणकारी कल्याण पापकारी च पापकं। यादि संवपते बीजं तादि संहरते फलम्। सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिबार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिबार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिबार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के मैत्रेय बुद्ध विहार में आयोजित इस महान कठिन जीवरदान समारोह में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, ज्ञान निर्दान और श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, आज विशेष दिन है, कठिन जीवरदान है। ये कठिन जीवरदान को तथागत बुद्ध ने महाकुशल कहा है। जैसे हम दान देते हैं वो कुशल पुण्य है, जैसे हम शील पालन करते हैं वो कुशल पुण्य है, जैसे हम ध्यान भावना करते हैं वो कुशल पुण्य है। मगर ऐसा भी कुशल कर्म है जो एक बार करने के बाद भी बार बार उसका पुण्य मिलता रहता है, उसे महाकुशल कहते हैं। जिस तरह हमने बैंक में फिक्स डिपॉजिट डाला तो उसका ब्याज इस तरह से आता रहता है कि जिंदगी भर ब्याज लेता रहो, पर अपना सावा जितना है उतना ही रहता है, अपना पैसा जितना है उतना ही बचा रहता है। वैसे ही कि धम्म में एक बार वो पुण्य किया मगर जीवन भर और जीवन के बाद भी वो पुण्य आता रहे, उसे महाकुशल कहते हैं। जैसे बिहार दान देना महाकुशल है, बिहार के लिए जमीन दान देना महाकुशल है, तथागत बुद्ध के मूर्ति दान देना महाकुशल है, अस्त परिष्कार चीवर दान देना महाकुशल है। वैसे ही कठिन चीवर दान देना भी महाकुशल है। एक बार ये कठिन चीवर दान प्राप्त होने के बाद जो भंते जी ये चीवर पहन के जितना भी धम्म कार्य करेगा, जितना भी शील पालन करेगा, धम्म अनुशासन में रहेगा और लोगों को धम्म प्रचार प्रसार करेगा, वो सारे के सारे पुण्य का सहभागी आप उपासक उपासिकाएं भी बनते हैं। इसलिए ये महाकुशल है। अभी हम लोग जैसा करेंगे वैसा ही परिणाम आता है, जिस वातावरण में बैठेंगे वैसा ही होता है। जैसे अभी धूप चल रहा है, हाँ धूप लग रहा है, थोड़ा बहुत तो गर्म लग रहा होगा, है ना, लगता है ना। वैसे ही अभी खाना खाते खाते ठेचा खाया तो थोड़ा बहुत तीखा तो लगता है ना, अवश्य भावी लगता ही है। वैसा ही यकीन मानिए हम जैसा करेंगे वैसा ही परिणाम आता है।
किसी को हम गुस्सा करेंगे, गाली देंगे और वो हजूर जी हजूर करेंगे, ऐसा होता है क्या? वो भी गुस्सा करेगा ना, वो भी तो गाली देगा ना, वो भी तो हाथ पैर चलाएगा ना। जैसा हम करेंगे वैसा ही परिणाम आता है। इसीलिए यहाँ सुख देने वाला, दुख देने वाला और कोई नहीं है, हम खुद है। खुद के लिए सुख का कारण हम है, खुद के लिए दुख का कारण हम है। हम यहाँ धम्म देशना में बैठे हैं, ये पुण्य है कि पाप है? पुण्य है ना। तो पुण्य में तो कुशल कर्म होता है, मन प्रसन्न होता है। तो अगर आप लोग यहाँ धम्म देशना में बैठे बैठे यहाँ वहाँ ध्यान जा रहा है, यहाँ वहाँ गप्पे मार के बैठे हैं, यहाँ वहाँ बातें करके बैठे हैं, क्या मन प्रसन्न होगा क्या? और मन प्रसन्न नहीं होगा तो वो पुण्य हो गया क्या? कुशल कर्म हो गया क्या? हम बैठे हैं कुशल कर्म में, हम बैठे हैं पवित्र पुण्य कार्य में, मगर मन में द्वेष चित्त, चिड़चिड़ा भाव, गुस्सा भाव ऐसे आता रहा तो ये पुण्य अलग गया और उल्टा अकुशल होता है, पाप होता है। इसलिए दुनिया भर के लोग आपको सिर्फ रास्ता दिखा सकता है, यहाँ जाओ वहां जाओ, ये करो वो करो, मगर पाप करना है या पुण्य करना है वो आप लोगों के हाथ में ही है। ये पुण्य कार्य में रह के आप पाप करेंगे या पुण्य करेंगे आप लोगों के हाथ में है। इतना अच्छा संघ कार्य, पुण्य कार्य, कठिन जीवदान में हम सहभागी हुए हैं, ऐसा अंदर से प्रसन्नता भाव से पुण्य कार्य में सहभागी होंगे तो इतना पुण्य मिलेगा, इतना पुण्य मिलेगा, जिंदगी भर के लिए सुख का एक कारण बन सकता है। मगर इतने अच्छे पुण्य कार्य में भी अरे हाँ मुझे यहाँ जाना था, मुझे वहां जाना था, मुझे ऐसा करना था, मुझे वैसा करना था, मुझे तो सम्मान ही नहीं किया, मुझे तो सत्कार ही नहीं किया, मुझे सामने जाके दान देना था, मेरा तो नाम ही नहीं लिया, ऐसा वैसा करके मन में द्वेष भाव उत्पन्न करके बैठेंगे तो ये क्या पुण्य हो गया क्या? ये क्या सुख का कारण बन गया क्या? नहीं। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं अत्ता ही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया, हम खुद के मालक खुद ही है, हमारा कोई दूसरा मालक नहीं है। आपको पुण्य करना है खुद को ही करना है, हमारे लिए कोई पुण्य करके देने वाला नहीं है। सामने अनेक अनेक स्वादिष्ट स्वादिष्ट खाना है, व्यंजन है, मगर हाँ मैं तो भंते जी हूँ, महाथेरो हूँ, बहुत सारा भंते जी है, भंते जी मेरे लिए भी खा लो, मेरा पेट भरेगा क्या? अरे बहुत सारे उपासक उपासिका है, चलो भंते जी के लिए भी आप लोग खाओ, आपने सामने बैठ के पक्का पक खा लिया, क्या मेरा पेट भरेगा क्या? नहीं। अगर पेट भरना है तो मुझे ही खाना है। वैसा ही जीवन में सुख चाहिए तो खुद को ही पुण्य करना पड़ेगा, आपके लिए कोई करके देने वाला नहीं है। तथागत बुद्ध के समय में शिवली भिक्षु जहां जाए वहां हमेशा लाभ संपन्न होता है, कभी अलाभ अप्राप्ति नहीं होता, कभी कम या कमजोर ऐसा कुछ भी नहीं होता, अपो आप हर चीज प्राप्त होता है। क्यों? क्योंकि शिवली भंते जी का वो पुण्य है। सारे भिक्षुओं में, हजारों लाखों करोड़ों भिक्षुओं में लाभ सत्कार में एक तक प्राप्त अग्रस्थान प्राप्त भिक्षु ये शिवली भंते, वो उनका पुण्य है, उन्होंने पुण्य करके आया इसलिए इतना लाभ सत्कार। कभी कभी भगवान बुद्ध ब्राह्मण गांव में भोजन जाते समय वहां भिक्षा प्राप्त नहीं होता, मगर ये शिवली भंते को साथ में लेके गए तो वहां अपो आप लोग भर भर के देने के लिए आते हैं। इतना लाभ सत्कार में अग्र, वो उनका अच्छा पुण्य है। भगवान बुद्ध के समय में एक लोसक भिक्षु है, वो इतना अभागा, इतना पापी, पहले बहुत ही पाप करके आया, इसलिए वो जिस गांव में माँ के गर्भ में गया, गर्भ में जाते बरोबर वहां गांव में कितने बार आग लगी हो गया, कितने बार राज दंडित हो गया, हाँ जो भी प्राप्त होता था वो कुछ भी प्राप्त नहीं हुआ, भूखा रहने को आया। तो ऐसे ऐसे होते 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 होते
वो बाद में 60 साल की उम्र में यहाँ वहाँ भीख मांग मांग के खा के गली यहाँ वहाँ ऐसे ही बिना नहाए गंदे वैसे ही पड़े पड़े रहने वाले। सारिपुत्र बंते ने देखा, मन में मैत्री करुणा उत्पन्न हो गया और उनको अपने साथ ही प्रबोधित बना के श्रामणेर बना दिया। बाद में भिक्षु भी बन गया, बाद में ठेरो भी बन गया, बाद में वो दुख मुक्त औरत भी हो गया। मगर उनका पाप इतना बलवान था कि न उसको गृहस्थ समय में पेट भर खाने को मिला, न भंते बनने के बाद पेट भर खाने को मिला, कभी भी पेट भर खाने को नहीं मिला। भोजन परोसने वाले उनके पास आते आते कि जैसे भोजन ही खत्म हो जाता था, या पंडित जी को थोड़ा भी पात्र में डाला तो वो भोजन परोसने वाले को दिखता है कि पात्र तो भर गया, इसलिए थोड़ा ही डाल के आगे निकलता था। तो पंडित जी को इतना ही भोजन मिला जितना से वो जीविका कर सके, मगर पेट भर कभी खाने को नहीं मिला। जीवन के अंतिम समय में, परिनिर्वाण के समय में सारिपुत्र बंते ने खुद पात्र पकड़ के उनको पेट भर खिलाया था। मरने से पहले एक बार ही पेट भर खाने को मिला। ये क्यों? क्योंकि उनका बुरा कर्म है, उनका अकुशल कर्म है। इसलिए आप लोगों को लगता होगा कि समाज में जो अच्छा कर रहा है वो तो बहुत ही मेहनत कर रहा है, फिर भी सुख नहीं मिल रहा है, और जो बुरा करने वाले हैं, जो गलत करने वाले हैं, वही पैसा कमा रहा है, वही ठाट बाट के साथ रह रहा है, गाड़ी बंगला बैंक बैलेंस सब है, बहुत खुश है। ऐसा देख के मन में ऐसा न लगे कि अच्छा करने से अच्छा नहीं आएगा, बुरा करने से भी बुरा नहीं आएगा, इसलिए जो भी करे ठीक है। ऐसा नहीं है। जो बुरा करता है महलों में रह के भी नींद नहीं है, चैन नहीं है, शांति नहीं है, आराम से नहीं रह सकता, उसको भी अनेक अनेक तकलीफें, पीर, चिंता है। और अच्छे करने वाले भले ही छोटा सा भाकर खा के बैठे फिर भी शांति से रहेगा, प्रसन्नता से रहेगा, सुखपूर्वक रहेगा। इसलिए जीवन में पुण्य करना बहुत जरूरी है। तथागत बुद्ध कहते हैं, यानी करोति पुरुषो तानी पश्यति आत्मनो। ये लोग जैसा कर्म करता है वैसा ही परिणाम आता है, जैसा काम करता है वैसा ही फल आता है। कल्याणकारी कल्याणं, जो अच्छे काम करता है उसको अच्छा ही परिणाम आता है। पापकारी च पापकं, जो बुरे कर्म करता है उसे बुरे ही परिणाम आता है। यादिशं वपते बीजं, जिस तरह का बीज हम खेतों में बोएंगे तादिशं हरते फलं, वहाँ वैसा ही फल फलेगा। अच्छा रखेंगे तो अच्छा आएगा, बुरा रखेंगे तो बुरा आएगा। वैसे ही हम जीवन में जितना अच्छा करेंगे उतना अच्छा परिणाम आएगा। अगर बुरा करेंगे तो दुख इस तरह पीछा लगेगा। तथागत बुद्ध कहते हैं, मनसा चे पसंदे न, प्रदूषित मन से पासती वा करोति वा, अगर वो बोलता है या करता है तो ततोनं दुखम अन्वेति, ऐसे लोगों के पीछे पीछे दुख आता है। दुख भी कैसे आता है? चक्कं वो वह तो पदंग, बैलगाड़ा के पीछे पीछे पारी, वो पहिया पीछे 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 आता है ना, वो चक्का, वैसे ही हमारे पीछे 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 दुख आता है। आप बोलिए, ऐसा दुख हमें पसंद है क्या? अगर दुख पसंद नहीं है तो पाप नहीं करना, अकुशल नहीं करना, ये शरीर से भी बुरा नहीं करना, वाणी से भी बुरा नहीं बोलना, और मन से भी बुरा नहीं सोचना। इसलिए बुद्ध कहते हैं, मनसा चे पसन्ने न, प्रसन्न मन से, अच्छे मन से, पासतिवा, अगर वो बोलता है, करोतिवा, अगर वो करता है, तो ततोनं सुखम अन्वेति, ऐसे लोगों के पीछे पीछे सुख आता है। सुख भी कैसे आता है? छाया वो अनपायिनी, ये धूप के, जहाँ धूप रहता है वहाँ छाया आता है, वैसे ही ये हा एक मिनिट.
वैसे ही पुण्य करने वालों के पीछे पीछे परछाई आता है। तो अभी ये यहाँ आयोजक लोगों को बहुत सारा दूसरा भी काम करना है शायद, तो सामने आके ये बंटी जी भी बोल रहे हैं, इसलिए ज्यादा लंबा धम्म देशना न करते हुए जीवन में धम्म देशना सुनते रहना चाहिए। ये पुण्य है, धम्म है, चाहे कितना भी बाधा आए, विघ्न आए, हमें पुण्य करना है तो हमें धम्म देशना सुनना ही है, समझना ही है, अभ्यास करते जाना है। यही सुख का मार्ग है। और ऐसे ही सुख का मार्ग निरंतर अभ्यास कर सके, जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, जीवन में ज्यादा से ज्यादा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए धम्म देशना यही समापन करता हूँ। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। पूज्य भंतेजी यांची जी धम्मदेशना तुम्ही ऐकलेली आहे, पुण्य आणि पाप कर्म आपल्या हातामधून घडत असते। आज या मैत्री बुद्ध विहारामध्ये आपल्या औरंगाबादचे हॅड्रिक केलेले आमदार आणि जे अत्यंत आघाडीनं औरंगाबादच्या प्रश्नासाठी वाचा फोडतात आणि त्याचबरोबर सभापती ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी बसण्याचंही त्यांना तालिका सभापती म्हणूनही ते काम करतात। आणि द्वारकापुरीमध्ये जे विहार होऊ घातलेला आहे आणि ज्या ठिकाणी उभारलेला आहे त्यांच्या दानामधून ते प्राप्त झालेलं आहे। तर अशा आमदारांचं, लोकप्रिय आमदाराचं, औरंगाबाद महानगरपालिकेची माजी उपमहापौर आणि ज्यांनी हे विहार उभं केलेलं आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचं स्वागत करावं। पूज्य रोहित भंते यांचंही स्वागत आमदार साहेब। सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे। नगरसेविका लताबाई निकाळजे महिला मंडळाच्या वतीनं फूल देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। टाळ्या वाजवा। या सगळे फुलेनगर येथील उपासक उपासिका यांचं एक अपेक्षा आहे, लोकप्रतिनिधीने सर्वच स्तरामध्ये लोकांना मदत केलेली आहे। या ठिकाणी दीपक निकाळजे हे आमदार साहेबांचं स्वागत करतील आणि ते मनोगत व्यक्त करतील अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो। सर्वांनी बसून घ्या बरं खाली, आता बाकीचे कार्यक्रम इकडे। तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय भिक्खू संघ, या भागातील सर्व उपासक उपासिका, आज या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमाला प्रकाश निकाळजे व त्यांच्या सर्व सहकार्याने मला बोलवलं, त्याबद्दल त्याचा मनापासून मी आभार मानतो। खरं तर हा कार्यक्रम दरवर्षी प्रकाश हा घेत असतो, परंतु या वेळेला मला जे बोलवलंय ते फक्त बौद्ध मंदिर पाहण्यासाठी बोलवलं आणि आमच्या बौद्ध मंदिराची थोडीशी अवस्था बरोबर नाहीये असं त्याचं मत होतं।
माझ्या बरोबर नगरसेवक म्हणून काम केलेला माझा साथीदार असल्यामुळं त्याची कोणती गोष्ट मी टाळत नाही. इनको उप महापौर बनाने में मेरा बहुत बड़ा योगदान है. ये वो मानते कि नहीं मानते मुझे पता नहीं, परंतु या धार्मिक कार्यात बोलून मलाही त्यांनी हातभार लावायला सांगितलं. बालाजी या ठिकाणी आहेत, सर्वजण आहेत. आदरणीय भिक्खू संघ है. अगली बार जब आप आएंगे यहाँ बहुत बड़ा सा बौद्ध मंदिर बनेगा. पुढचं जे चिवरदान होईल ते नवीन वास्तूत होईल आणि त्याला जवळपास 50 लाख रुपये आपण खर्च करू. या भागातील फुलेनगर असेल किंवा इकडचा सर्व भाग हे बौद्ध मंदिर पाहण्यासाठी आलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तीर्थस्थळ आपण द्वारका नगरीला सुद्धा बौद्ध मंदिर बांधलंय, आपण भीमपुऱ्याला बांधलंय, आपण भावसिंगपुऱ्याला बांधलंय, आपण माळीवाड्याला बांधलंय, आपण पडेगावच्या तिथेही बांधलेलं आहे, कबीर नगरला बांधलंय, बौद्ध नगरला बांधलंय. असं अनेक ठिकाणी बौद्ध मंदिराचं निर्माण आपण केलेलं आहे. परंतु हे तीर्थस्थळ व्हावं म्हणून परंतु भंतेजीचा असा आग्रह आहे, तुम्ही सगळीकडे 10-10, 20-20 लाख रुपये देऊन बौद्ध मंदिर बांधलेत, पण हे तीर्थस्थळ व्हावं असं त्यांचा आग्रह आहे आणि त्यांची सुद्धा कुठे सर्वात चांगली होईल. पण चिंता नाही. मी पुन्हा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं या धम्म कार्यामध्ये मला सहभाग घेण्याचा तुम्ही जो मला संधी दिली, ती संधी अशीच नेहमीच माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या. इलेक्शनला काही गडबड करू नका असे सुद्धा तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आदरणीय शिरसाट साहेब जे आपले आमदार आहेत, 3 वेळेस आपल्या प्रभागातून ते निवडून आलेले आहेत, त्यांनी आज आपल्याला 50 लाख रुपयाचं बौद्ध विहार देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि यापूर्वी त्यांनी जे जे आश्वासन दिले त्यांनी ते पूर्ण केलेले आहे. आणि त्यांनी बुद्धीचे समोर सांगितलेले की पुढचा चिवरदानचा कार्यक्रम हा त्या भव्य वस्तूमध्ये होईल. म्हणजे याच वर्षामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आणि मी अशा कर्तव्यदक्ष आमदाराचं ते नातं आमचं असं आहे की त्यांचे वडील आणि मी एकत्रित काम केलं एका डिपार्टमेंटला. त्यांचे मोठे बंधू जे माझ्यासोबत शाळेत होते, आम्ही एक क्लासमेट आहोत. आणि जेव्हा आम्ही नगरसेवक होऊन आलो त्यावेळेस आम्ही सतत 10 वर्ष सोबत राहिलो. आणि जे शिवसेना आणि भीमशक्ती याचं जे समीकरण आहे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, त्याचे जन्मदाते हे संजयजी शिरसाट आहेत. आणि त्यांच्या रूपानं या ठिकाणी आपल्या समाजामध्ये जे काही स्थायी समिती चेअरमन पद, मला उपमहापौर पद, माणिक साळवेंना सभापती, असे अनेक पदं देऊन, आणि आपली एक दानेबाई जे भारी बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्या होत्या, त्या पहिल्या महिला सभापती आहेत बालकल्याणच्या. म्हणजे असं त्यांच्या हातून काम झालेलं आहे. आणि म्हणून अशा या माणसाच्या सोबत आम्ही सगळे असणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली दुमत नाही आहे. तेव्हा त्यांनी या ठिकाणी येऊन जो आमचा आनंद दुगुणित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत. कुशीनगर से फोटो काढ. हे बेटा घ्या ना, घ्या इकडे बघा. इकडे भंतेजी का PhD झाली म्हणून, पूर्ण झाली म्हणून स्वागत आमच्या बिहाराच्या. ये बेटा, इकडे ताबडतोब फोटो काढू. आदरणीय संजू भाऊ, एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व यांनी आज आपल्याला 50 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. 50 लाखाचं भव्य आणि दिव्य विहार या ठिकाणी होणार आहे.
असा संजीव भाऊने आपल्याला शब्द दिला आहे आणि एक कर्तव्यदक्ष आणि शब्द पाळणारा नेता जर कोणी असेल तर ते केवळ आपले संजीव भाऊ शिरसाट आहेत. त्यांनी हे त्यांच्या कार्यशैलीतून दाखवून दिलेलं आहे. वेळोवेळी द्वारकापुरीचं विहार असेल, कबीरनगरचं विहार असेल, बौद्धनगरचा असेल, भीमपुऱ्याचा असेल, विविध ठिकाणचे बौद्ध विहार संजीव भाऊंनी त्यांच्या निधीतून नागरिकांना, उपासकांना उपलब्ध करून दिले आहेत. आणि भाऊचं एक आहे की भाऊंनी जर शब्द दिला तर ते शब्द भाऊ पाळतात. अशी व तसेच फुलेनगर येथील 2 गल्ल्या ज्या आहेत, 4 गल्ल्या आहेत, शिंगारे मावशीची गल्ली, तायडेची गल्ली आणि आपल्या त्याच्या बाजूची आंबील ढगेची गल्ली, ही भाऊच्या निधीतून 4 गल्ल्या कॉन्क्रिटीकरण ही भाऊने दिलेलं आहे. लवकरात लवकर तेही उद्घाटन होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास 28 तारखेला या 4 गल्ल्याचं कॉन्क्रीटचं काम चालू होणार आहे. 28 तारीखमध्ये आज 14-10 दिवसात त्या कार्यक्रमाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपले जाहीर आभार, आपले ऋण ही जनता कधीही विसरणार नाही. सर्वांनी टाळ्याच्या गजरात भाऊचं स्वागत सत्कार करायचा आहे. एक भव्य दिव्य विहार 50 लाखाचं, जे की सर्व फुलेनगर वासियांचं स्वप्न होतं. सर्वांना आपुलकी होती आपल्या विहाराबद्दल, कारण की सगळ्यात जुनं विहार या ठिकाणी आहे. परंतु याची वास्तू ही भव्य दिव्य व्हावी असं सगळ्यांचं मन होतं आणि बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.